दिव्यांग बाल सुधारगृहातील विद्यार्थीनिर्मित दिवाळी सजावटीच्या वस्तूंच्या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद। जिल्हाधिकारी अशोक काकडे। प्रदर्शनात 24 संस्थातील विद्यार्थ्यांचा सहभाग। वस्तू विक्रीतून 1 लाखाहून अधिक रक्कम जमा। माझी सांगली माझा अभियान या उपक्रमांतर्गत सांगली पॅटर्न विकसित केला आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना आणि तसेच बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली जात आहे। दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू या मुलाकडून तयार करून त्यांचे प्रदर्शन व विक्री केली जात आहे। या उपक्रमातून मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आणि भविष्य काळामध्ये स्वयंरोजगारातून एक सुजाण आणि स्वावलंबी नागरिक बनवण्याचे नक्कीच प्रशिक्षण मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज या ठिकाणी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला येथे दिव्यांग व बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे संयुक्त उद्घाटन खासदार विशाल पाटील व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अजय कुमार पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शर्दिनी काकडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली। सांगली जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांनी आणि तसेच बाल सुधारगृहातील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने हे ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही आज भरवलेलं आहे। मला खूप आनंद होतो की आमची ही दिव्यांग मुलं आणि बाल सुधारगृहातली मुलं ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्याच्यातून शाश्वत असं उत्पन्न मिळवण्यासाठी, थोडक्यात स्वयंरोजगारासाठी आता ती तयार होत आहेत। आजचं हे प्रदर्शन पाहून मला खूप आनंद झाला। त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, उत्साह आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी जिद्द दिसून आली त्याने मी खरं आज भारावून गेलेलो आहे। दिवाळीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजावटीच्या वस्तू त्यांनी त्यांचं कौशल्य वापरून केलेलं आहे। आजच्या या प्रदर्शनामध्ये मी सर्व सांगलीकरांना विनंती करतो की आजच्या या प्रदर्शनाला सर्वात जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी आणि या मुलांकडून या वस्तू विकत घ्याव्यात। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो, आपलं भविष्य घडवू शकतो। हेच त्याच्यातून आपल्याला त्यांना प्रोत्साहन देता येईल। त्यांच्या पाठीवर ही शाबासकीची थाप द्यावी अशी आपल्याला विनंती करतो। आणि एक नक्की सांगतो, आज मला खूप आनंद झालेला आहे। रायगड किल्ला मुलांनी केला, त्याच्यावरच्या मूर्त्या त्यांनी केल्या, अनेकांनी मावळे तयार केलेत, अनेकांनी घराची तोरणं तयार केलेली आहेत आणि अनेक मुलांनी त्याच्यासोबत सजावटीचं इतर साहित्यही ठेवलेलं आहे। या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो, संस्था चालकांनाही शुभेच्छा देतो। सहभागी झालेल्या 24 संस्थांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगतो, या मुलांमध्ये आज जो आत्मविश्वास वाढणार आहे, मला असं वाटतं त्याच्यामुळे सांगलीचं भविष्य अतिशय चांगला राहणार आहे। शेवटी आपण म्हणतो ते माझी सांगली माझा अभिमान। सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद।